खूप वर्षापूर्वी भारतभूमीवर एका महान युगाची सुरुवात झाली। तो काळ होता साहसाचा, ज्ञानाचा आणि नव्या सुरुवातींचा। असं मानलं जातं की याच दिवशी चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी सृष्टीची निर्मिती सुरू झाली। म्हणूनच हिंदू पंचांगानुसार हा दिवस नववर्षाची सुरुवात मानला जातो। याच शुभ दिवशी महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। पण या सणामागे आणखी एक प्रेरणादायी कथा सांगितली जाते। सुमारे 2000 वर्षापूर्वी भारताच्या दक्षिण आणि पश्चिम भागात एका शक्तिशाली राजवंशाचे राज्य होते। त्या काळात या वंशातील महान राजा गौतमीपुत्र शातकर्णी यांनी परकीय आक्रमकांना पराभूत करून आपले राज्य पुन्हा स्वतंत्र केले। जेव्हा ही विजयाची बातमी पसरली तेव्हा लोकांनी आपल्या घराबाहेर एक विशेष ध्वज उभारला। एका उंच काठीवर रेशमी कापड, फुलांची माळ आणि वर ठेवलेला कलश। हा ध्वज विजयाचे प्रतीक बनला। यालाच गुढी असे नाव दिले गेले। हळूहळू ही परंपरा संपूर्ण महाराष्ट्रात पसरली। दरवर्षी चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी लोक आपल्या घराबाहेर गुढी उभारू लागले। गुढीवरील केशरी कापड हे साहस आणि विजयाचे प्रतीक आहे। निमाच्या पानांनी जीवनातील कडूगोड अनुभवांची आठवण करून दिली जाते आणि वर ठेवलेला कलश समृद्धी आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो। आजही जेव्हा गुढीपाडव्याची सकाळ उगवते तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक घराबाहेर एक गुढी अभिमानानं फडकताना दिसते। ती आपल्याला आठवण करून देते, प्रत्येक नववर्ष ही एक नवी सुरुवात असते आणि प्रत्येक गुढी आपल्या विजय, साहस आणि आशेचे प्रतीक असते।